ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील। शेवटच्या दिवसांमध्येही त्यांचं व्यंगचित्र काढणं सुरूच होतं। 1954 मध्ये त्यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं। त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढलं होतं। तर पुण्यातल्या नागरी समस्यांबाबत त्यांनी कायम आवाज उठवला। मंगेश तेंडुलकर एक मराठी हास्य व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते। त्यांनी काही विनोदी पुस्तकंही लिहिली आहेत। त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत। त्यांच्या व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शनं भरली आहेत। ते व्याख्यातेही होते। मंगेश तेंडुलकर यांच्या पुस्तकांवर एक नजर टाकूया। भुईचक्र, त्याचबरोबर संडे मूड हे 53 लेखक आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्र असलेलं पुस्तक खास गाजलं। या पुस्तकाला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले। त्याचबरोबर अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख, बित्तेंशा दाकेंशा पुरस्कार, त्या सावनाचा विमादी पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला। मसपाचा चिवी जोशी पुरस्कार सुद्धा मंगेश तेंडुलकर यांना मिळालेला।